नमस्कार. तर आज आपण बघणार आहे फोडणीचा वरीचा भात. याला भगरसुद्धा असे म्हणले जाते. त्या आपण वरी किंवा भगरच्या तांदळापासून हा आपण भात बनवणार आहे आणि फोडणी टाकून बनवणार आहे. 5 ते 10 मिनिटामध्ये बनवून हा तयार होतो. शाबू वगैरे भिजत घालण्याचे राहिले असतील तर तुम्ही हा 10 ते 15 मिनिटामध्ये हा भात बनवून खाऊ शकता. आणि हा पचनासाठी सुद्धा एकदम हलका असतो. याने पित्त वगैरे बिलकुल होत नाही. फक्त हा सोमवारी आणि संकष्टीला हा भात खाल्ला जात नाही. तर साहित्य काय काय घेतले पटकन सांगते. तर इथे 1 वाटी मी वरी घेतलेली आहे. याला भगरसुद्धा असे म्हणले जाते. ही दिसायला अशा प्रकारे असते, हे तुम्हाला माहीतच असेल. तर आपण 1 वाटी इथे वरी घेतलेली आहे. याने 2 ते 3 माणसांसाठी पुरेसा भात होतो. तर थोडेसे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. थोडंसं आपल्याला तेल लागणार आहे आणि चवीनुसार इथे मी 1 चमचा मीठ घेतलेला आहे. बटाटे हे सहितच बारीक चिरून घेतलेले आहेत आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या ह्या चिरून घेतलेल्या आहेत. आता हा वरीचा भात चांगला असा सुटसुटीत आणि आपल्याला मोकळा हवा असेल तर तुम्ही सर्वप्रथम आधी तांदूळ चांगले हे भाजून घ्यायचे आहेत. आता सुटसुटीत होण्यासाठी थोडंसं इथे 1 चमचा ते 2 चमचा आपण तेल टाकून हे तांदूळ भाजून घेणार आहे. पण सर्वप्रथम आधी आपल्याला थोडेसे पांढरा कलर होईपर्यंत हे तांदूळ चांगले असे भाजून घ्यायचे आहेत. थोडासा याचा कलर चेंज व्हायला लागला की मगच यामध्ये मी तेल टाकणार आहे. तर इथे बघू शकताय आपल्या वरीच्या तांदळाचा थोडासा कलर असा चेंज झालेला आहे. तर इथे अंदाजेच मी 1 चमचा हे तेल टाकलेलं आहे. आता तेल टाकल्यानंतर चांगलं असं अजून थोडंसं असं परतून घ्यायचं आहे. आता जास्त वेळ लागत नाही तांदूळ हे भाजण्यासाठी, कारण की सर्वप्रथम आधी आपण तांदूळ हे छान असे भाजून घेतलेले आहेत. तर आता ही एका मी साईडला काढून घेणार आहे. तर तांदूळ माझे चांगले असे भाजून आलेले आहेत आणि थोडासा असा गुलाबी कलर आलेला आहे. आता तांदूळ काढल्यानंतर त्याच कढईमध्ये मी हा भात फोडणी टाकणार आहे. तर सर्वप्रथम आपण यामध्ये तेल टाकणार आहे. तेल या भाताला जास्त वापरण्याची गरज नाही. फक्त मिरची आणि आपला जो बटाटा आहे तो भाजण्यापुरतं टाकलं तरी चालेल. तुम्ही त्याऐवजी तूपसुद्धा वापरू शकता. तुपाने सुद्धा या वरीच्या भाताला खूप छान अशी टेस्ट येते. आता थोडंसं तेल टाकून यामध्ये मी टाकलेली आहे हिरवी मिरची. हिरवी मिरची चांगली अशी तळून घ्यायची आहे. मगच यामध्ये बटाटा टाकायचा आहे. तर मिरची चांगली तळलेली आहे, पाहू शकताय. त्यानंतर टाकलेला आहे मी बटाटा. बटाटा हा सालीसहितच घ्यायचा आहे. त्याने बटाट्याची चव आपल्या भातामध्ये खूप छान येते. तर हे 2 ते 3 मिनिटं हे परतून घेणार आहे. ह्याला बटाटा शिजवण्याची जास्त गरज नाही, कारण की भातासोबत छान असा शिजतो. तर यामध्ये मी जाडसर असं शेंगदाण्याचं कूट घेतलेले आहेत. शेंगदाणे चांगले असे भाजून घ्यायचे आहेत खमंगपणे. मगच असं जाडसर असं शेंगदाण्याचं कूट करायचं आहे आणि तेच आपल्या भाताला हे वापरायचं आहे. तुम्ही अख्खे थोडेसे शेंगदाणे वापरू शकता तुम्हाला जर आवडत असतील तर. पण मी तर जाडसर असा शेंगदाण्याचा कूटच करून घेतलेला आहे. त्यानंतर टाकलेलं आहे मी मीठ टाकलेलं आहे. मीठ इथे मी चवीनुसार 1 चमचा हे मीठ घेतलेलं आहे. सगळे जिन्नस चांगले असे भाजल्यानंतर यामध्ये टाकलेले आहे मी 2 ते 3 वाट्या इथे पाणी वापरायचं आहे आपल्याला, कारण की 1 वाटी हे मी तांदूळ घेतलेले आहेत वरीचे. तर भात मला सुटसुटीत हवा आहे. तुम्हाला जास्त थोडासा असा गरगरीत पाहिजे असेल तर तुम्ही आरामशीर इथे 3 ते 3.5 वाट्या पाणी वापरू शकता. पण मी इथे 2.5 वाटी हे पाणी वापरलेलं आहे. आपल्या भाताला छान अशी उकळी आलेली आहे, पाहू शकताय. झाकण लावून चांगली अशी उकळून काढून घ्यायची आणि मगच यामध्ये आपण तांदूळ जे आहेत ते टाकणार आहे. तर घरामध्ये खमंग असा ह्या फोडणीचा वास यायला लागलेला आहे. तर उकळी आल्यानंतरच तांदूळ टाकायचे आहेत. त्याने एकदम भात हा सुटसुटीत होतो आणि आपण तेल लावलेलं आहे भाजताना, त्यामुळे आणखीन सुटसुटीत होतो हा भात. तर कोणाकोणाला शाबू वगैरे खाऊन खूप असं पित्त वगैरे होतं, पण या वरीच्या भाताने अजिबात पित्त वगैरे होत नाही. तुम्हाला एकदम सुटसुटीत नुसता प्लेन भात करून त्याची शेंगदाण्याची आमटीसुद्धा तुम्ही बनवू शकता. पण हे 10 ते 15 मिनटात हा पदार्थ होतो. म्हणजे हा वरीचा फोडणीचा भात होतो. पटकन होणारा हा पदार्थ आहे. तुम्ही उपवासासाठी अवश्य खाऊ शकता. आता वजन कमी करण्यासाठी या तांदळाची भाकरीसुद्धा खाल्ली जाते. त्याने वजन कमी होण्यास मदत होते, कारण की हे थंडीमध्ये हे पदार्थ अवश्य खावे. वरीचे तांदूळ वगैरे ते आपल्यासाठी खूप फायदेशीर असतात. तर इथे झालेला आहे भात, शिजलेला आहे.
पण आपण हाताच्या साहाय्याने वगैरे चेक करायचं आहे. जसेचे तसे जर तांदूळ राहिले असतील, कधी-कधी काय होतं शिजूनसुद्धा थोडेसे आतल्या साईडने तांदूळ हे कच्चे राहिलेले असतात. तर अजून ह्याला मला पाणी लागणार आहे. पाणी टाकून अजून थोडंसंच इथे मी पाणी घेतलेलं आहे. अर्ध्या ग्लासला पण कमी आणि थोडासा हा पाण्याचा हापका देऊन मी आणखीन थोडासा हा वरीचा भात हा शिजवून घेणार आहे. तर झाकण लावून आणखीन 2 ते 3 मिनटं हा भात मी शिजवून घेणार आहे. एकदम सुटसुटीत आणि मोकळा हा भात होतो. तुम्ही हा दह्यासोबत किंवा ताकासोबत खाऊ शकता. तर मी ताकासोबतच हा भात खाण्यासाठी केलेला आहे. आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील 3रा गुरुवार आहे. तर हा पदार्थ मी उपवासासाठी बनवलेला आहे. तर माझा एकदम सुटसुटीत आणि मोकळा असा हा वरीचा फोडणीचा भात झालेला आहे. तर तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा. नक्की तुम्हाला हा वरीचा भात आवडेल. तर मी इथे ताक घेतलेला आहे. तुम्ही दही वगैरे खाऊ शकता. तर आजच्या फोडणीच्या वरीच्या भाताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.